जय ज्योती जय सावित्री. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या 200 कवितेंचा विशेष उपक्रमातून आज परत मी वृंदा रोशन तळस घेऊन आली आहे एक सुंदर आणि मनाला स्पर्श करणारी कविता. कवितेचे नाव आहे गुलाबाचे फूल. भावनांचे सुगंध आणि शब्दांची कोमलता अनुभवण्यासाठी शेवटपर्यंत पहा व ऐका. गुलाबाचे फूल आणि कन्हेरीचे. गुलाबाचे फूल आणि कन्हेरीचे स्वरूप दोघांचेही एक दिसे. डोंब कावडा तो नसे राजहंस. डोंब कावडा तो नसे राजहंस. कृष्ण आणि कंस दुजे असे. कृष्ण आणि कंस दुजे असे. श्याम भट्टाची ती तट्टानी इंद्राची. श्याम भट्टाची ती तट्टानी इंद्राची. ऐरावतसाची शोभेल का. ऐरावतसाची शोभेल का. तशी दोन्ही फुले असती वेगळी. तशी दोन्ही फुले असती वेगळी. योग्यता आगळी गुलाबाची. योग्यता आगळी गुलाबाची. गुलाबासारखा मानव हा प्राणी. गुलाबासारखा मानव हा प्राणी. सावित्रीची वाणी ध्यानी आणा. सावित्रीची वाणी ध्यानी आणा. या कवितेचा थोडक्यात अर्थसुद्धा आपण येथे समजून घेणार आहोत. गुलाबाचे फूल दिसायला खूप सुंदर, रंगीत आणि सुगंधी असते. ते पाहिल्यावर मन आनंदित होतं आणि त्याचं सौंदर्य सगळ्यांना आकर्षित करतं. कवयित्री गुलाबाच्या फुलाची तुलना सुंदर आणि गुणी व्यक्तीशी करतात. जसं गुलाबाचं फूल सगळ्यांना आवडतं तसं चांगल्या स्वभावाच्या माणसांनाही सगळे प्रेम करतात. फुलांपासून फुलाची कळी या कवितेत कवयित्री एका छोट्याशा कळीचे सुंदर वर्णन करतात. ती कळी हळूहळू उमलते आणि सुंदर फुलात बदलते. यातून जीवनात वाढ, सौंदर्य आणि नवीन सुरुवात हा संदेश दिला आहे. या कवितेमधून आपल्याला निसर्गावर प्रेम करायला, सौंदर्य अनुभवायला आणि चांगले गुण अंगीकारायला शिकवून मिळते. अशा प्रकारे सावित्रीबाई फुले यांच्या कवितांमधून निसर्गाचं सौंदर्य, प्रेम आणि जीवनातील सकारात्मक विचार आपल्याला अनुभवायला मिळतात. क्रांतीज्योती शब्दांचा हा सुगंध आपल्या मनात कायम दडवत राहतो. कविता आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.